बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री गुरुवारी 2च्या सुमारास हल्ला झाला। चोराने सैफ अली खानवर चाकूने वार केले। या हल्ल्यात सैफला मोठी दुखापत झाली। या हल्ल्यानंतर सैफला तात्काळ लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। आता सैफवर सर्जरी झाली असून तो ठीक आहे। या हल्ल्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे। मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातून एक जुनी तलवार जप्त केली आहे। मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही तलवार जुनी आणि वडिलोपार्जित असल्याचं दिसतंय, जे सैफ अली खानच्या कुटुंबातील असू शकते, परंतु अद्याप त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। सिक्युरिटी असतानाही सैफच्या घरात चोर शिरणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे। सिक्युरिटी असतानाही सैफवर हल्ला होणं हा प्रश्न लोकांच्या भुवया उंचावत आहे। दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली। चोराने सैफवर चाकूने 6 वार केले होते। यामुळे सैफला खोलवर जखमा झाल्या। सैफ अली खानला 10 सेंटीमीटर चाकूचा वार झाला आहे। त्यांच्या हातावर देखील वार करण्यात आले। हातावर रात्रीच हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली आहे। त्याच्या पाठीवर चाकू खुपसण्यात आला। त्याच्यावर स्पाइन सर्जरी करण्यात आली। सैफ अली खानवर हल्ला केलेल्या आरोपीचा सीसीटीव्ही समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे। कॅमेरा बघताच त्याने चेहरा लपवल्याचंही दिसलं। आता यामध्ये आणखी नवी का माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।